5 वर्ष मी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजनांची संबंधित लाभार्थी या सर्वांबरोबर माझा संपर्क आला. राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचे गट स्थापन केले. अनेक गटांना अनुदान मिळवून देण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला कामाच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये काम करत असताना जाणवलं की शासकीय योजना, जसं पालवे सरांनी सांगितलं, शासकीय योजनेमध्ये अनेक अडचणी आहेत. लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ होत नाही. त्याच्या मागे अनेक कारणे आहेत. ही सामाजिक उदासीनता आहे. योजनेमध्ये जो सबसिडीचा पार्ट आहे त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं. तर असे अनेक कारणांमधून ह्या योजना सफल होत नाही. ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर स्कीम ही जी योजना पदवीधरांसाठी 2001 साली सुरू झाली. साधारण 10 वर्षांपूर्वी ही योजना सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये 6000 कृषी पदवीधरांनी याचं शिक्षण घेतलं. 2 महिन्याचं हे प्रशिक्षण आहे. केंद्र शासन पुरस्कृत हे प्रशिक्षण आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये 2000 उद्योजक त्या प्रशिक्षणामधून तयार झाले. कृषी उद्योजकता हा एक विषय कृषी पदवीधरांसमोर मोठ्या संधीचा विषय की आज प्रक्रिया उद्योग, येणारा एफडीआय मध्ये अनेक स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट करते. तर हे एफडीआय कडे कृषी पदवीधरांनी संधी म्हणून पाहिलं पाहिजे. आज शेतकऱ्यांना योग्य सल्ल्याची, योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी मार्गदर्शनाअभावी, सल्ल्याअभावी योग्य प्रकारची शेती करू शकत नाही. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा असेही काही आपले कृषी पदवीधर की ते समाजामध्ये सल्लागार म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. शेतकऱ्याचा त्यांनी फायदा करून दिलेला आहे. आपल्या विद्यापीठाची भूमिका हीच आहे याच्या मागे की कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांना सामाजिक भावनेतून सल्ला द्यावा. त्यांनी अगदी पैसे घेतले तरी हरकत नाही सल्ल्याची, पण त्यांनी शेतकऱ्यांना, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक मिशन स्टेटमेंट आहे की बेटर फार्मिंग बाय एव्हरी फार्मर, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने चांगली शेती करावी आणि चांगली शेती करण्यासाठी कृषी पदवीधरांनी त्यांना सहकार्य द्यावं, सल्ला द्यावा. हेच सगळे कन्सेप्ट आणि संकल्पना संघटनेमध्ये आम्ही डिझाईन केले की संघटना असावी तर ती कशा स्वरूपाची असावी. संघटना म्हणजे काय राजकीय पक्ष नाही. संघटना म्हणजे कृषी उद्योजकांचा एक संघ आहे. कृषी पदवीधरांच्या प्रातिनिधिक प्रश्नांना सामोरे येऊन एक बनवलेलं व्यासपीठ आहे. आणि शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि सेवा देणारे कृषी पदवीधर आणि उद्योजक असं एक राज्यभराचं संपूर्ण नियोजन आम्ही केलं. अनेक जणांशी गेल्या 5 वर्षामध्ये चर्चा केली. 2007 पासून आम्ही सगळे या प्रयत्नामध्ये होतो. 7 जून 2012 रोजी संघटनेची नोंदणी झाली. पुणे कार्यालयामध्ये नोंदणी झाली. भोसले शिंदे आर्केड डेक्कन इथं सध्या संघटनेचं कार्यालय आहे. आणि आतापर्यंत 5वी ते 10वी कृषी विषय सक्तीचा करावा, शालेय शिक्षणामध्ये तो यावा, याच्यासाठी 1 दशकापासून कृषी पदवीधरांचा लढा चालू आहे. तर त्या लढ्याला एक नवीन योजनेमध्ये रूपांतरित आम्ही केलं. आणि आतापर्यंत 288 मतदारसंघ आहेत. तर त्या मतदारसंघापैकी साधारण 100 मतदारसंघांमध्ये आमची निवेदन देऊन झाली की कृषी पदवीधरांना तुम्ही रोजगार निर्मिती 5वी ते 10वी कृषी विषय सक्तीचा करून रोजगार निर्मिती करावी. कारण 15,000 कृषी पदवीधर दरवर्षी बाहेर पडतात. सगळेच जण अधिकारी होत नाहीत, सगळेच जण बँकेत जात नाहीत आणि सगळेच जण उद्योजकही होत नाहीत. तर शिक्षक म्हणून नेमण्यासाठी शासनाला निश्चित वाव आहे. रोजगार निर्मिती करायला तिथं शासनाला वाव आहे. याच्याकडे आम्ही आता लक्ष वेधलेले आहे. हे करत असतानाच सरांनी मगाशी सांगितलं आपल्याला की सेंद्रिय शेती किंवा शेतीविषयक ते बोलत होते. तर सेंद्रिय शेतीचंही आम्ही आता अभियान राबवतोय. महाराष्ट्रामध्ये 7 ऑक्टोबरला आम्ही उद्घाटन करतोय साताऱ्यामध्ये. माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की 5वी ते 10वी कृषी विषय शालेय शिक्षणामध्ये यावा, याच्यासाठी आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करावे आणि नवीन निर्माण होणाऱ्या कृषी पदवीधरांना रोजगाराचा एक नवीन मार्ग उपलब्ध करण्यासाठी एक हातभार लावावा. हे करत असतानाच मगाशी आपण अनेक विषयांवर चर्चा केली की ज्ञानाधिष्ठित कृषी समाज निर्माण होणं आज आवश्यक आहे. तर हे ज्ञान कशातून मिळणार आहे. आपण 4 वर्ष जे पदवीचे शिक्षण कृषी पदवीधराला दिलेले त्याला जर शिक्षक म्हणून नियुक्त केलं, त्याची नेमणूक केली. आज 75,000 प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय महाराष्ट्रामध्ये आहे. जर 75,000 शिक्षकांची नेमणूक झाली तर आपोआपच कृषी विस्ताराचं कार्य हे गाव पातळीवर होणार आहे.
शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही, शेतकऱ्यांना सल्लाही मिळेल। सगळ्या कृषी पदवीधरांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, संघटित होण्याचं आवाहन करतो, चांगल्या विषयांसाठी चांगल्या मुद्द्यांसाठी संघटित व्हावं आणि अखंड लढा द्यावा अशी मी नम्र विनंती करतो। आदरणीय व्यासपीठ या संस्थेचे आदरणीय संस्थापक वाघ साहेब,